नमस्कार मित्रांनो. कधी कधी कुंडलीत असा एखादा ग्रहयोग असतो जो व्यक्तीला स्वतःच्या संसाराविरुद्ध उभं करू शकतो. विशेष गोष्ट म्हणजे अनेकांना हा योग आयुष्यभर कळतही नाही. बाहेरून सर्व काही परफेक्ट दिसतं. सुंदर संसार, प्रेमळ जोडीदार, मुले, प्रतिष्ठा, समाजात मान, पण आतून मात्र मन दुसरीकडे भटकू लागलेलं असतं. मित्रांनो, आजचा विषय अत्यंत सेन्सिटिव्ह आहे आणि महत्त्वाचा आहे. आज आपण अशा ग्रहयोगाबद्दल बोलणार आहोत जे ज्योतिषशास्त्रानुसार विवाह बाह्य संबंध, गुप्त आकर्षण किंवा वैवाहिक अस्थिरता निर्माण करू शकतात. आणि हो, शेवटी मी तुम्हाला या सर्वांमधील टॉप 3 सर्वात शक्तिशाली योगही सांगणार आहे. यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवट खूप महत्त्वाचा आहे. पण आधी एक गोष्ट स्पष्ट करूया, कोणतेही ग्रह एखाद्याला चारित्र्यहीन बनवत नाही. कोणताही योग अंतिम निकाल देत नाही. ग्रह फक्त प्रवृत्ती निर्माण करतात, निर्णय मात्र माणूस घेतो. चला तर मग सुरुवात करूया. योग क्रमांक 1, राहू शुक्र युती. जर या विषयात सर्वात जास्त चर्चा होणारा योग असेल तर तो आहे राहू शुक्र युती. शुक्र म्हणजे प्रेम, रोमांस, सौंदर्य, आकर्षण आणि राहू म्हणजे मोह, भ्रम, निषिद्ध गोष्टीचं आकर्षण. जेव्हा हे दोन्ही ग्रह एकत्र येतात तेव्हा व्यक्तीला नवीन अनुभवाची तीव्र ओढ निर्माण होऊ शकते. उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत सप्तम भावात राहू शुक्र युती आहे. 12-15 वर्षाचा संसार आहे, मुले आहे, सर्व काही व्यवस्थित चालू आहे. पण अचानक ऑफिसमधील एखाद्या सहकार्याशी किंवा सोशल मीडियावरील ओळखीशी संवाद वाढू लागतो. सुरुवातीला ती फक्त मैत्री वाटते, नंतर भावनिक जवळीक वाढते आणि व्यक्तीला स्वतः कळत नाही की तो किंवा ती किती पुढे गेले आहे. विशेषतः सप्तम, अष्टम किंवा द्वादश भावात हा योग असेल तर त्याची तीव्रता वाढू शकते. आणि गंमत म्हणजे अशा व्यक्तींना सुरुवातीला आपण चुकीच्या दिशेने जात आहोत याची जाणीव सुद्धा होत नाही. योग क्रमांक 2, मंगळ शुक्र युती. विशेषतः वृश्चिक राशीत हा योग प्रेमापेक्षा उत्कटता वाढवतो, भावना अत्यंत तीव्र करतो. अशा व्यक्ती प्रेमात पूर्णपणे झोकून देतात. अनेक कुंडल्यांमध्ये असं दिसून येतंय की मंगळ शुक्र युती असलेली व्यक्ती प्रेमात स्वतःला पूर्णपणे विसरून जाते. पण कधी कधी आकर्षण इतकं तीव्र होतं की प्रेम आणि मोह यातली सीमारेषा धूसर होऊ लागते. जर राहूची दृष्टी असेल तर हा प्रभाव आणखी वाढू शकतो. योग क्रमांक 3, राहू चंद्र संबंध. हा योग अत्यंत धोकादायक मानला जातो, कारण तो थेट मनावर परिणाम करतो. चंद्र म्हणजे मन, राहू म्हणजे भ्रम. समजा एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत राहू चंद्र संबंध आहे. अशा वेळी त्याला किंवा तिला एखादी व्यक्ती अत्यंत विशेष वाटू शकते. मन स्वतःच कथा करू लागतं आणि जे आकर्षण असतं तेच खरं प्रेम आहे असं वाटू लागतं. कदाचित तुम्ही सुद्धा आजूबाजूला याचा अनुभव घेतला असेल. जेव्हा एखादी व्यक्ती अचानक खूप खास वाटू लागली होती तेव्हा मित्रांनो, अनेक विवाहबाह्य संबंधाची सुरुवात इथूनच सुरू होते. योग क्रमांक 4, सप्तमेश अष्टम भावात. सप्तम भाव म्हणजे विवाह, अष्टम भाव म्हणजे रहस्य, गुप्त घटना, लपलेल्या गोष्टी. जेव्हा सप्तमेश अष्टम भावात जातो तेव्हा मॅरेज लाईफ मध्ये काहीही गोष्ट गुप्त राहू शकत नाही. जर राहू किंवा शुक्राचा प्रभाव असेल तर व्यक्ती 2 वेगवेगळे आयुष्य जगण्याचा प्रयत्न करू शकतो, एक समाजासाठी आणि एक स्वतःच्या मनासाठी. योग क्रमांक 5, सप्तम भाव द्वादश भावात. द्वादश भाव हा शय्यासुख आणि गुप्त इच्छांचा भाव आहे. सप्तमेश इथे गेला तर व्यक्तीच्या अपेक्षा सामान्यपेक्षा जास्त असू शकतात. अपेक्षा पूर्ण झाल्या तर काहीच समस्या नाही, पण अपेक्षा अपूर्ण राहिल्या तर बाहेरील आकर्षण निर्माण होण्याचा धोका वाढू शकतो.
आणि इथे बहुतेक लोक एक मोठी चूक करतात. ते समस्येचं मूळ शोधण्याऐवजी बाहेर उपाय शोधायला लागतात. मित्रांनो, आता पुढचे योग अधिक सेन्सिटिव्ह आहेत आणि त्यातील शेवटचे योग तर अनेक ज्योतिषी अत्यंत शक्तिशाली मानतात. योग क्रमांक 6, अष्टम भावातील राहू. अष्टम भाव हा रहस्याचा भाव आहे. इथे राहू बसला तर व्यक्तीला गुप्त गोष्टींबद्दल असामान्य कुतूहल निर्माण होऊ शकतं. लपलेलं, निषिद्ध, गूढ याकडे मन ओढलं जाऊ शकतं. विशेषतः शुक्राशी संबंध असेल तर हा प्रभाव अधिक स्पष्ट दिसू शकतो. योग क्रमांक 7, शनी-चंद्र संबंध. आता हा वेगळा योग. इथे वासना नसते, इथं दुःख असतं, रिकामेपण असतं, एकटेपणा असतो. शनी चंद्राला पीडा देत असेल तर व्यक्ती अनेकदा म्हणते, माझ्या भावना कोणाला समजतच नाहीत. मित्रांनो, अनेक वेळा विवाहबाह्य संबंधांची सुरुवात वासनेतून होत नाही, ती होते भावनिक रिकामेपणातून. योग क्रमांक 8, सप्तम भावातील पीडित चंद्र. हा योग विशेषतः भावनिक संबंधावर परिणाम करतो. व्यक्ती सतत काहीतरी कमी असल्याची भावना अनुभवू शकते. नातं असतं, प्रेमही असतं, तर समाधान नसतं आणि हीच भावना व्यक्तीला बाहेर भावनिक आधार शोधायला प्रवृत्त करू शकते. योग क्रमांक 9, मंगळ राहू संबंध. हा योग आवेगाचा आहे, क्षणिक निर्णयाचा आहे. मंगळ कृती करायला लावतो, राहू विचारांवर पडदा टाकतो. परिणाम, व्यक्ती अनेकदा आधी निर्णय घेते आणि नंतर परिणामांचा विचार करते. जर शुक्राचा संबंध असेल तर आकर्षणाची तीव्रता अनेक पटीने वाढू शकते. योग क्रमांक 10, मंगळ राहू शुक्र संबंध. आता येतो तो योग ज्याची मी सुरुवातीला चर्चा करत होतो. मंगळ देतो इच्छा, शुक्र देतो आकर्षण, राहू देतो भ्रम. आणि या तिन्ही शक्ती एकत्र आल्या तर त्या व्यक्तीला स्वतःच्या इच्छावर नियंत्रण ठेवण्यासाठी खूप जागरूक राहावं लागतं. विशेषतः हा संबंध सप्तम, अष्टम किंवा द्वादश भावाशी जोडला गेला तर अनेक ज्योतिषी त्याला अत्यंत सेन्सिटिव्ह संयोजन मानतात. आता इथपर्यंत आपण सर्व योग पाहिले, पण प्रश्न असा आहे, यापैकी सर्वात प्रभावी कोणता? चला पाहूया टॉप 3 सर्वात प्रभावी योग. तिसऱ्या क्रमांकावर आहे राहू चंद्र संबंध, कारण हा योग थेट मनावर परिणाम करतो. दुसऱ्या क्रमांकावर आहे राहू शुक्र युती, कारण हा योग मोह आणि आकर्षणाची तीव्रता वाढवतो. आणि पहिल्या क्रमांकावर आहे मंगळ राहू शुक्र संबंध, विशेषतः सप्तम, अष्टम किंवा द्वादश भावाशी जोडला गेला असेल तर. मित्रांनो, या सर्व योगांमध्ये एक गोष्ट समान आहे. राहू असो, शुक्र असो, मंगळ असो किंवा चंद्र, यापैकी एकही ग्रह संसार तोडत नाही. ते फक्त परीक्षा घेतात. तर संसार तोडतो तो चुकीचा निर्णय, एक क्षणाचा मोह, एक चुकीची निवड आणि एक असा निर्णय ज्याचा पश्चाताप आयुष्यभर करावा लागू शकतो. म्हणून ज्योतिषशास्त्राचा उद्देश भीती निर्माण करण्याचा नाहीये, तर योग्य वेळी जागा करण्याचा आहे. जर तुमच्या कुंडलीत यापैकी कोणताही योग असेल तर घाबरू नका, कारण ग्रहांपेक्षा मोठी शक्ती तुमच्यात आहे. तुमचा विवेक, तुमचे संस्कार आणि योग्य निर्णय घेण्याची क्षमता. आणि कदाचित हाच आजच्या संपूर्ण व्हिडिओचा सर्वात महत्त्वाचा संदेश आहे.